रडून रडून लाल भडक झालेच होते, पण आता पूर्ण चेहरा बिचारीचा लाल पडला होता. शिवाय अजून पण डोळ्यात पाणी होतच. क्षणभर त्याच्याकडे बघत दामिनी त्याला डोळ्यात बघतच बोलू लागते, साडी नेसायला नाही जमत. दामिनी हळू पण तेवढाच कातर आवाज त्याच्या कानांवरती पडतो. दोघेही एकटक एकमेकांकडेच बघत होते, पण तिचं बोलणं ऐकून अनिल मात्र स्तब्ध होऊन जातो. क्षणात डोळ्यांसमोर अवघ्या 19 वर्षाची त्याची नवी नवरी असलेली दामिनी येऊन उभी राहते. तो क्षण आठवतो जिथे त्याला तिच्यावर असलेले प्रेम उमगलं होतं. तेव्हा पण तर ती अशीच त्या साडीच्या गराड्यात रडत बसली होती. आणि अनिलने जेव्हा विचारलं काय झालं, तेव्हा पण तिचं हेच भोळाभावडं उत्तर आलं होतं. तो क्षण आठवून आता त्याचे पण डोळे भरून येतात. एवढे की पाण्याचे थेंब जरी डोळ्यातून निसटत नसले तरीही दोन्ही डोळे लालभडक झाले होते. क्षणभर तिच्याकडे बघत तो नजर फिरवून घेतो. स्वतःचा खालचा ओठ दातांमध्ये घट्ट पकडून डोळ्यात साठलेलं पाणी परतून लावण्याचा प्रयत्न करतो तो. तिच्या दोन्ही खांद्याला धरून तिला उठून उभं करतो. स्वतःच्या भावनांना कंट्रोल करून तो तिने अंगाभोवती गुंडाळलेली साडी बाजूला करतो आणि दुसरी साडी तिला नेसू लागतो. दामिनी मात्र अजून पण एकटक त्याच्याकडेच बघत होती, मुसमुसून रडत होती. त्याच्या उलट अनिल मात्र तिच्या नजरेत बघणं टाळत होता, पण तिचे फुटणारे हुंदके इकडे याचा जीव जाळत होते. पेटून उठलं होतं काळीज जणू. माहीत होतं त्याला त्याच्या डोळ्यात पाणी बघून दामिनी इथून जाऊ शकणार नाही, म्हणून तर सगळं लक्ष तिच्याकडे असून पण न बघितल्यासारखं करत होता तो. तो जरी शांत दिसत असला तरी मन मात्र जोरजोरात आक्रोश करत होतं त्यात. तिला साडी नेसवून तो साडीचा जो काही पदर आहे तिच्या खांद्यावर देतो आणि केसांचा बांधलेला अंबाडा सोडून हातानेच तिचे केस जे आहेत ते व्यवस्थित करून देतो. या वेळेत दामिनी मात्र अजून पण फक्त त्याच्याकडेच बघत होती. अनिल बाजूच्या कपाटाच्या ड्रॉवरमधून तिची टिकली काढून तिच्या कपाळावर लावतो आणि हलकेच तिच्या संपूर्ण चेहऱ्यावरून हात फिरवतो. 1-2 पावलं मागे घेत आता तो निरखून तिच्या चेहऱ्याकडे बघतो. दामिनी खांद्यावरचा पदर हातात पकडून त्याच्याकडेच बघत होती. ना कसला मेकअप, ना डोळ्यात काजळ, बास अंगावर आंबे कलरची साडी ज्याला हिरवे काठ अगदीच शोभून दिसत होते. मोकळे सोडलेले लांब सडक केस, कपाळावर त्याने लावलेली जी काही छोटीशी लाल रंगाची टिकली, गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र, हातात त्याच्या नावाच्या हिरव्या बांगड्या, पायात पैंजण आणि पायातल्या बोटात त्याच्या नावाची जोडवी, सगळ्या गोष्टींवर त्याने नजर फिरवली होती. पायापासून डोक्यापर्यंत तिला निरखून बघत आता कुठे अनिल तिच्या नजरेला नजर भिडवतो. परफेक्ट, अगदीच हळू आवाजात ओठांतून बाहेर पडणाऱ्या शब्दाबरोबर. त्याच वेळी त्याच्या डोळ्याच्या कडातून पण 2 चुकार थेंब बाहेर पडतातच. दामिनी पण त्याच्याकडे बघत राहते. आज परत एकदा दोघांनी पण तो क्षण अनुभवला होता जिथून त्यांनी नकळत त्यांच्या प्रेमाची सुरुवात केली होती. हा तोच तर क्षण होता जिथे त्यांना त्याचं प्रेम उमगलं होतं. किती भरून आलं होतं त्या दोघांना. पण या क्षणी शब्दात मांडणं खरंच खूप अवघड आहे. 1-2 मिनिटं तसंच एकमेकांकडे बघत अनिल परत दामिनीजवळ येतो. तिच्याकडे बघतच तो तिचं मनगट पकडतो आणि बाहेरच्या दिशेने चालू लागतो. दामिनी मात्र यंत्रावत त्यांच्या मागे पावलं टाकू लागते. तिला बाहेर घेऊन येत अनिल तिला आधी तर देवघरात घेऊन जातो. दोघं जोडीने देवासमोर डोकं टेकवून देवाचा आशीर्वाद घेतात. बाहेर हॉलमध्ये सगळेजण त्यांचीच वाट बघत होते. अनिल दामिनीला घेऊन हॉलमध्ये येतो.
तिला खुर्चीवर बसवत तो स्वतःच्या हाताने तिला नाश्ता भरवत पण होता आणि त्याचं ताटातलं स्वतः पण खात होता. दामिनीचं रडणं मात्र काही केल्या बंद होत नव्हतं. तिच्या डोळ्यातले अश्रू तिचा रुसवा साफ साफ दाखवून देत होता. पण आता अनिल तरी काय करणार होता बिचारा. तो पण तर एक मजबूर होता. तिचं स्वप्न पूर्ण करायचं होतं त्याला. त्यासाठी दोघांना पण या अग्निपरीक्षेत होरपळून निघावं लागणारच होतं. बस हा एक पडाव. त्यानंतर दुनिया इकडची तिकडे झाली तरी तो त्याच्या दामिनीला त्याच्यापासून दूर जाऊ देणार नव्हता. कधीच नाही. त्या दोघांचं हे आगळं वेगळं प्रेम बघून आता घरचे पण सगळे रडत होते. सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होतं. अगदी काका आणि शशिकांत यांच्या पण. भेटून घे सगळ्यांना. तिला नाश्ता भरून झाल्यावर अनिल हातातील ताट बाजूला ठेवत तिला थोडं पाणी पाजतो. त्याच ग्लासमधले 2 घोट पाणी तो स्वतः पण पितो. ग्लास बाजूला ठेवत तो दामिनीच्या डोळ्यातील पाणी पुसत तिला बोलतो आणि हाताला धरून तिला सगळ्यांसमोर उभं करतो. स्वतःला कसं बसं सावरत दामिनी एक एक करून सगळ्यांना भेटते. सगळ्यात आधी ती आजी आजोबांना समोर जाऊन उभी राहते. त्यांच्याकडे भरल्या डोळ्यांनी बघत हलकं हसू चेहऱ्यावर आणत दामिनी त्यांचा आशीर्वाद घ्यायला झुकते. दामिनी त्यांचा आशीर्वाद घ्यायला खाली झुकते. आजी आणि आजोबा पण भरल्या मनाने तिला भरभरून आशीर्वाद देतात. रडतात, होय बेडाबाई, कायमची थोडी निघाली आहेस तू. वर्षभराचा तर प्रश्न आहे बाळा. असं निघून जाईल बघ. आणि तू तर माझा वाघोबा आहे ना. असा रडका वाघोबा कधी कुठे बघितला का तू? नाही ना. आता इथे जसं धीराने आणि हिमतीने मैदान मारलं ना, तसं तिथे मन मारायचं. यादवांच्या सुनेलाच बेस्ट कॅन्डिडेटचं मेडल भेटलंच पाहिजे काय. आजोबा तिला जवळ घेत नॉर्मल करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं बोलणं ऐकून दामिनी पण हसतच हो मध्ये मान हलवते. शाब्बास रे माझ्या वाघा. आता कसं शोभतो की यादवांचा वाघ. आजोबा तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत बोलतात. तशी दामिनी हसतच पुढे गोदावरी आणि शशिकांतरावांसमोर जाऊन उभी राहते. ती त्यांच्या पाया पडणार की शशिकांत तिला अडवतात. लेकीनं कधी बापाच्या पायाला हात लावू नये बाळा. कर्जाचा डोंगर होतो बापावर. लेक तर घरची लक्ष्मी असते. तिला पायात कधीच बघू नये. आणि तू तर माझी सोनपरी आहेस ना. असं बोलतच शशिकांत तिच्या डोळ्यावरून हात फिरवत तिला जवळ घेतात. या क्षणाला दोघांच्या पण डोळ्यात पाणी तरळलं होतं. आज एक सासरा कमी पण एक बाप आपल्या लेकीला भरभरून आशीर्वाद देत होता. बाबा म्हणतच दामिनीने कडकडून त्यांना मिठी मारते. शशिकांतरावांच्या शेजारी उभ्या राहिलेल्या गोदा तर कधीच्या तोंडावर पदर ठेवून रडायला लागल्या होत्या. दामिनी त्यांच्याकडे त्यांच्या पण गळ्यात पडून रडू लागते. आई बोलतच दामिनी ढसाढसा त्यांना बिलगून रडू लागते. गोदावरी मात्र काही न बोलता नुसत्या रडत होत्या. दामिनी त्यांच्या आयुष्यातला आता असा अविभाज्य घटक झाली होती की त्या तिला लांब करू शकत नव्हत्या. त्यांचं रडणं बघून शेवटी अक्षय पुढे येतो. आई ती ट्रेनिंगला निघाली आहे, नांदायला नाही निघाली. तिला इथून स्ट्रॉंग बनवून पाठवायचं सोडून रडून तिला कमजोर बनवतेय का. आपणच जर रडत बसलो तर तिला पाय कसा निघणार आहे या घरातून. अक्षय बोलतो तसं गोदावरी शांत होत दामिनीला पण शांत करतात. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. तर आजचा भाग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा.